माननीय शरद पवार साहेब कळायला 100 जन्म घ्यावे लागतील. आणि माननीय शरद पवार साहेब पुरोगामी चेहरा पवार पवार असं शरद पवार नावाचा जप हा मागच्या काही वर्षामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी जपला होता. तिकडं उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकला साहेबांना भेटायला गेले आणि साहेबांनी तुम्ही तिकडे बाहेर जाऊन बसा असं म्हणलं. तो व्हिडिओसुद्धा खूप मधल्या काळामध्ये व्हायरल झाला होता. आणि त्याहून एक मोठी चर्चा होती ती म्हणजे शरद पवारांच्या आत्मचरित्रामध्ये जे शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख जो केला होता. अवघ्या 2 दिवस या मंत्रिमंडळामध्ये आलेले मुख्यमंत्री हा अतिशय महत्त्वाचा होता. तोच एक डाव होता. तो डाव ह्या लोकांना समजायला पाहिजे होता पण यांना समजला नाही. राजकारणामध्ये डावपेच आणि डाऊनफॉल ह्या गोष्टी होत असतात. पण स्वतः सगळं कळत असताना त्या सुरीवर पाय हा ठाकरेंनी मारला आहे एवढंच मात्र नक्की आहे. आता ह्या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामधल्या राजकीय घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे हा मामू झालेत. म्हणजे माजी मुख्यमंत्री नाही, तो मामू तो संजय दत्तच्या पिक्चरामध्ये असतो. तो संजय दत्त, इथं संजय राऊत. तिकडं संजय दत्तांचा मामू आणि इथं संजय राऊतांचा मामू. म्हणजेच उद्धव ठाकरे हे मामू झालेले आहेत. ते येड्यात निघालेत पक्के. आता आपण एक काल व्हिडिओ केला होता की या सगळ्याच्या झोपे उडाले असतील. आज त्याहून खतरनाक व्हिडिओ आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, आदित्य ठाकरे ह्या सगळ्या मंडळीचा बाजार उठला का हा एक मोठा प्रश्न पडतो आहे. तर नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतो आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्र म्हणजे एक महान राष्ट्र. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र शूरवीरांची भूमी आहे. आणि महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्र्यांचीही भूमी आहे. ही गोष्ट राऊतांना मान्य करावीच लागेल. कारण मी ही गोष्ट का बोलतोय, कारण एखादी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडली अथवा नाही घडलीही पण एखादी गोष्ट मातोश्रीची असेल तर त्यावेळेस संजय राऊत त्या गोष्टीला पूर्ण महाराष्ट्रासोबत कंपेअर करतात. उद्धव ठाकरे निवडणुकीमध्ये हारले ते म्हणतात महाराष्ट्र धोक्यामध्ये आहे. शिवसेना फुटली, महाराष्ट्र धोक्यामध्ये आहे. मुंबईला BMCला नगरसेवक किंवा निवडून आले, महाराष्ट्र धोक्यामध्ये आहे. धोक्यामध्ये हा महाराष्ट्र नसतोच, धोक्यामध्ये असते ती यांची खुर्ची आणि यांचं घराणं. कारण राऊत मधल्या काळात बोलले होते की मुंबई महानगरपालिका हा ठाकरेंचा फॅमिली बिझनेस आहे. तोही बाजार उठवला. विधानसभेमध्ये पण बाजार उठवला गेला आणि आत्तासुद्धा बाजार उठतच आहे. आणि हा बाजार उठवण्यामागे देवेंद्र नावाचा फडणवीस अजिबात नाही हा माझा दावा आहे. जर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत असले असते तर त्यांच्यावरती ही वेळ आलीच नसती. हे त्यामधलाच एक महत्त्वाचा मुद्दा. शरद पवारांसोबत येऊन फक्त काही क्षणिक सुखासाठी यांनी हे नातं स्वीकारलं. पण ह्या क्षणिक सुखामध्ये आपलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे हे यांना कळून चुकलं. ते 2 वर्षाचं क्षणिक सुख संपलं. आता जी आहे ती फक्त रखरख, तळमळ आणि फक्त टिवटिव चालू आहे. बाकी काहीही नाही. पहिलं 40 गेले, 12 गेले, आता परत 6 गेले. अजून मुख्यमंत्री साहेब म्हणजे मामू अजून यांच्या पक्षामधील आमदार अजून बाकी आहेत असा छाती ठोकून शिंदेसाहेबांचे लोक सांगत आहेत. लोकांनी मान्य केलं आहे पण हे ठाकरे मंडळींना अजून मान्य केले नाही. कारण यांच्या मागं जो गुरूर आहे तो गुरूर चाटुकार मीडिया आहे, त्यांनी तो जिवंत ठेवलेला आहे. पण आता झालंय असं
की ज्या शरद पवारांच्या नादाला लागून हे कोलांट्या उड्या मारत इकडपर्यंत सर्कस करत आले, हिंदुत्वाची कमान यांनी खुंटीला टांगली आणि यांनी आपण त्यांच्यासोबत आलो त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. टीका ही शरीरावरून झाली, जातीवरून झाली, बायकोवरून झाली, मुलीवरून झाली. म्हणजे एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याला टार्गेट करण्यासाठी त्याच्या फॅमिलीला, लेकराबाळाला, बायकोला नेहमी टार्गेट 50 पैशावर कमेंट करणारी जमात करत राहिली. त्यावेळेस कुणालाही वाईट वाटलं नाही. आता त्याच चाणक्यानं शरद पवारावरती अशी वेळ आणली की त्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनात जाऊन बैठक करावी लागते. तुम्हाला यामागचं गोष्ट कळली का? यामागं एक गंभीर अर्थ असा आहे, तो म्हणजे शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून वेगळं केलं, त्यांचं दुकान वेगळं थाटायला लावलं आणि दुकान थाटायला लावून ज्या लोकांनी बंड केला खरी शिवसेना वाचवण्यासाठी ठाकरेंना भिकेला लावलं आणि त्याने इकडं बाजूला येऊन आपला संसार थाटला. मुळात जी काही मूळ शिवसेना आहे ती त्या शिवसेनेचा विचार वाचवायचं ह्या लोकांनी प्रयत्न केला आणि त्यांच्याच दालनामध्ये जाऊन शरद पवार बैठक घेतात, मिटिंग करतात. त्यांच्या आमदाराची ही बातमी ज्यावेळेस नव्या मातोश्रीवर जाऊन धडकली त्यावेळेस ह्या सर्वांचे मित्रांनो दाबे धरले. काल तर बोलताना मीडियावरती राऊत असं बोलत होते की त्यांना आता काय बोलता पण येत नाही आणि दाखवता पण येत नाही. फाटले भरपूर, ते शिवताय पण येत नाही आणि ते दाखवता येत नाही, अशी वेळ यांच्यावरती आले. आता मधल्या शरद पवार जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेले किंवा NDA सोबत जाऊन ते नवीन गट स्थापन केला किंवा त्यांनी महाविकास आघाडी न स्वीकारता जर त्यांनी NDA स्वीकारलं त्यामध्ये क्षणभरही नवल वाटण्यासारखं काहीच नाही. पण उद्धव ठाकरेंसाठी हे सगळे दारही बंद आहेत, ही तेवढंच महत्त्वाचं आहे. संजय राऊतांनी सकाळी 9 वाजता भोंगे वाजवून हे सगळे रस्ते त्यांनी अगोदरच बंद केलेले आहेत. संजय राऊतांच्या मते भारतामध्ये फक्त एकच घराण्याने, एकच पक्ष असा आहे, एकच नेता असा आहे, तो फक्त राष्ट्र वाचवायचा विचार करतो, तो म्हणजे राहुल गांधी. या वक्तव्यावर जे काही उरले सुरले शिवसैनिक आहेत ते काय बोलणार, एक मोठा प्रश्न आहे. पण शरद पवारांनी मात्र डोक्यानं काटा काढला एवढं मात्र खरं. शरद पवारांची ही भूमिका बघून अक्षरशः या लोकांच्या झोपा उडालेल्या आहेत, पण हे आता थरथरत सुद्धा असतील. आता आपल्या जीवावरती इकडं आलो आहे, आता तोच जर व्यक्ती आपल्यासोबत नसेल तर आपलं राजकीय भविष्य काय, राजकीय भवितव्य काय, हे सगळं अंधकारमय यांना दिसत असावं. तुमचं मत नक्कीच नोंदवा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.